page 260 NCERT, right? So now coming back to the digestive glands. So these are the various digestive glands. Please keep writing, okay? Salivary glands, gastric glands, intestinal glands, liver, pancreas. Okay. Now tell me, salivary glands are present in buccal cavity. Yes, it is present in buccal cavity or oral cavity or mouth. Gastric glands, Stomach. stomach, and intestinal gland basically in small intestine. Liver and pancreas, they are called as a extra alimentary glands. Extra alimentary glands. एक्स्ट्रा अलिमेंटरी ग्लँड्स म्हणजे काय? अलिमेंटरी कॅनल जो आहे आपला राईट फ्रॉम माउथ, ही सगळी ट्यूब, स्टमक, नंतर स्मॉल इंटेस्टाइन आणि मग लार्ज इंटेस्टाइन अँड फायनली रेक्टम अँड एनस. सो हे जे ग्लँड्स आहेत सलायव्हरी ग्लँड्स हे अलिमेंटरी ग्लँड्स आहे, म्हणजे हा अलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम माउथ एंड्स इन एनस. ओके, याच्यामध्येच ते आहे. एक्स्ट्रा इंटेस्टिनल और एक्स्ट्रा अलिमेंटरी ग्लँड म्हणजे अलिमेंटरी कॅनलच्या बाहेर. सो लिव्हर इथे आहे आणि हा इथे पॅनक्रियाज आहे, सी शेप लीफ लाईक स्ट्रक्चर, आणि इथे लिव्हर आहे. सो हे अलिमेंटरी कॅनलच्या बाहेरचे ग्लँड्स आहेत अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ एक्स्ट्रा अलिमेंटरी ग्लँड्स. क्लियर? ओके. So digestive gland present in the wall of alimentary canal are gastric gland, Brunner's gland, and crypts of lubricant. These are the glands which are present in alimentary canal. The salivary gland, liver, and pancreas are digestive glands associated with the gut. Extra alimentary canal glands. Lita, salivary gland. Let us first start with the salivary gland. There are 3 pairs of salivary glands in man. So these 3 pairs are mentioned in your NCERT. Okay, so write down 3 pairs of this sublingual gland. That's a location बघा. त्याच्यावर क्वेश्चन येतो, or else you can mark in your NCERT. Sublingual gland below the tongue. tongueच्या खाली, below the tongue, sublingual gland. So this is the sublingual gland. Submandibular gland. Location लिहून ठेवा, below the jaw, given in your NCERT. Submandibular, or it is also called as submaxillary. Submaxillary. मॅन्डिबल म्हणजे खालचा जॉ, खालचा जबडा, आणि मॅक्झिला म्हणजे वरचा. सो सबमॅन्डिब्युलर or submaxillary gland which is below the jaw. And parotid gland in front of the ear, present below the pinna, inner surface of the cheek. Parotid, आणि म्हणून जेव्हा मम्स होतात ना, मम्स माहिती का, ज्याला म्हणतात गालफुगी, व्हायरल इन्फेक्शन हो ना, इथे गाल सगळे सुचतात असे. ओके, बिकॉज ऑफ द व्हायरल, दिस इज अ व्हायरस मम्प व्हायरस. कोरोना व्हायरस आहे तसा मम्प व्हायरस, आणि ह्याचा आपल्याला लहानपणी व्हॅक्सिन देतात, MMR, मिझल मम्स अँड रुबेला. आपण शिकणार आहे व्हॅक्सिन पण सगळे. सो पॅरोटिड ग्लँडला जे इन्फ्लामेशन होतं, मम्स व्हायरस हा पॅरोटिड ग्लँडला इन्फेक्ट करतो.
ओके, आणि म्हणून हे स्वेल होतात आणि म्हणून ती गालफुगी होते, बिकॉज इट इज प्रेझेंट इन चीक. ठीक आहे, हायलाइट इन युअर एनसीईआरटी. Yes, ma'am. So these glands situated just outside the buccal cavity secrete salivary juice into the buccal cavity. आपण सलायव्हरी ग्लँड्स हा अलिमेंटरी ग्लँड्स म्हटला, तो एक्स्ट्रा अलिमेंटरी लक्षात ठेवा. दॅट इज अ एक्स्ट्रा, कारण तो कॅनल मध्ये नाहीये, तो आजूबाजूला आहे कॅनलच्या, म्हणून दॅट इज नॉट अलिमेंटरी ग्लँड, इट इज एक्स्ट्रा अलिमेंटरी. लिहून ठेवा. कॅनल मध्ये असलेले फक्त कुठले असतील मग? गॅस्ट्रिक ग्लँड अँड इंटेस्टिनल ग्लँड्स. लिहिलंय? करेक्शन करा ते प्लीज. ओके, आता मी 3 ग्लँडचं थोडस डिटेल सांगते, कारण आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. ओके, सो राईट हिअर पॅरोटिड ग्लँड्स, नंतर सब मॅन्डिब्युलर और सब मॅक्झिलरी ग्लँड, आणि थर्ड इज अ सब लिंग्युअल ग्लँड. कॉलम करा छान, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा हे सगळं. तो पहिला पॉइंट आपण पहिला पॉइंट लोकेशन सांगा. पॅरोटिड ग्लँड चला लोकेशन सांगा. In front of the ear, below Yes. the ear pin. near ear or you can say in the cheek. More precisely तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलंय cheek. So parotid in the cheek. Okay. Submandibular. एनसीईआरटी ने काय म्हटलंय बघा. सबमॅन्डिब्युलर और सबमॅक्झिलरी. लोकेशन कुठे? Lower jaw. लोअर जॉ. सो राईट डाऊन दॅट, लोअर जॉ. आणि सबलिंग्युअल कुठे म्हटलंय बघा. Below the tongue. Below the tongue. So below tongue is a sublingual. Okay. Second point, write down size. Not mentioned by your NCERT, but you get question on this. Size. So parotid gland is the largest gland. Okay. This is medium size. And this is the smallest. So you get question either on largest or smallest. PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मोठी असते, सो लार्जेस्ट. दॅट वे समथिंग लाईक दॅट यू कॅन रिमेंबर. ओके, सो साइज. आता ह्याच्यामधले जे डक्ट आहेत ते लक्षात राहिले तर करा, पण मी मेन्शन करून टाकते. इट इज कॉल्ड एज अ स्टीसन्स डक्ट. ऐसे हा स्टीसन्स डक्ट. ज्या डक्ट मधनं तो सिक्रिशन पोअर करतो दॅट इज अ स्टीसन्स डक्ट. ओके, इथे ज्या डक्ट मधनं तो सिक्रिशन टाकत असतो दॅट इज अ वॉर्टन्स डक्ट. WHARTON, Wharton's duct. आणि this Wharton's duct is a longest duct, longest salivary duct. आणि डक्ट ऑफ याचा जो आहे तो डक्ट ऑफ रिव्हिनस. दिस इज अ स्मॉलेस्ट डक्ट अगेन, और स्मॉलेस्ट म्हणण्यापेक्षा इट इज अ शॉर्टेस्ट डक्ट. आपण लेंथ म्हणतोय, सो शॉर्टेस्ट डक्ट. What is then Bartholin duct? Bartholin duct in case of reproductive system. Bartholin gland. Okay, ma'am. Okay.
आणि सलायवाचं कॉन्ट्रीब्युशन ओव्हरऑल सलायवा कॉन्ट्रीब्युट कोण किती करते बघा. दिस इज कॉन्ट्रीब्युटिंग जस्ट 25% ऑफ सलायवा. दिस इज कॉन्ट्रीब्युटिंग 70%. सो मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन. अँड दिस इज अगदी थोडस 5% मिनिमम कॉन्ट्रीब्युशन. Minimum contribution is by this particular. लिहिताय? Yes, ma'am. ओके. सो हे एवढा चार्ट तरी लिहा. आणि मग व्हॉट इज अ कंपोजिशन ऑफ सलायवा. कंपोजिशन ऑफ सलायवा काय काय बघा. सलायवा डेली सिक्रिशन. सलायवाचं डेली सिक्रिशन 1500 ml अप्रॉक्सिमेटली ना, प्लस मायनस याच्यामध्ये थोडं होऊ शकतं. अप्रॉक्सिमेटली डेली सिक्रिशन इज 1500 ml. पीएच ऑफ द सलायवावर क्वेश्चन येतो. ठीक आहे, पुढे स्लाइड असेल त्याची, पण मी इथे सांगते. पीएच ऑफ द सलायवा खूप खूप इम्पॉर्टंट. 6.8. मग काय म्हणणार ह्याला. स्लाइटली ऍसिडिक, न्यूट्रल, अल्कलाइन काय म्हणणार. काय म्हणणार. सोपा प्रश्न विचारला ना. काय म्हणणार ह्याला. Alkaline, Slightly acidic, slightly acid. acidic. pH of saliva is slightly acidic. Slightly. As it is lesser than, it is little bit lesser than 7. Yeah, so slightly acidic. खूप slight acidic. Whereas pH of stomach is 0.9 to 1.8. 1.8. So this is Highly acidic. highly काय म्हणणार याला. हायली व्हॉट. ऍसिडिक की अल्कलाइन. Acidic. हायली ऍसिडिक. जसं काल मी सांगितलं, आपण लोखंडाचा खिळा ह्याच्यात ठेवला तर तो काही दिवसांनी डिझॉल्व्ह होऊन जाईल. इतका ऍसिड. ओके. अँड पीएच ऑफ सलायवा इज. कसे पीएच बदलताय बघा. स्मॉल इंटेस्टाइनचा पीएच इज ब्रुनर्स ग्लँड काय सिक्रीट करताय. ब्रुनर ग्लँड काय सिक्रीट करतं. Which mucus we said yesterday. Alkaline mucus. Alkaline mucus म्हणजे pH is alkaline 8 to 8.5 तिकडे. pH alimentary canal मध्ये pH कसे चेंज होत आहेत बघा. ओके. आता जर तुम्ही एनसीईआरटीच्या पेज नंबर 261 ला या. खालची लाईन बघा. एकदम खालच्या 2-3 लाईनीत बघा. द सलायवा सिक्रेटेड इनटू ओरल कॅव्हिटी कंटेन्स. तो तिथे ते सगळं दिलंय. मग सलायवरी अमायलेज असतं. अमायलेज एन्झाइम काय याच्यामध्ये अजून काय बघा. इट इज सलायवरी अमायलेज और अमायलेज विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ टॅलिन. पी सायलेंट येथे. PTAY टॅलिन. सलायवरी अमायलेज इज टॅलिन. आणि हा कुठून सिक्रेट होतोय. So tallinn is secreted by parotid gland. Tallinn is secreted from parotid gland. ओके. अजून काय काय सलायवा मध्ये बोला. सलायवरी अमायलेज विच इज ऑल्सो कॉल्ड. आणि अमायलेज कशावर डायजेस्ट करणार. मागे पण आपण बोललो होतो. पोळी आपण 32 जर चावून खाल्ली की आपल्याला ती स्वीट लागते का. Starch. कारण पोळीमध्ये स्टार्च आहे आणि अमायलेज त्या स्टार्चला ब्रेक करायला लागतो आणि मग ग्लुकोज रिलीज व्हायला लागतो, म्हणून ती तुम्हाला गोड लागते. बिकॉज ग्लुकोज इज स्वीट इन टेस्ट. सो सलायवरी अमायलेज टॅलिन. अलॉंग विथ दॅट इट कंटेन लायसोझाइम. काय करतं लायसोझाइम.
त्याच्यात मेन्शन्ड आहे, तुम्ही हायलाइट करत चला, मी पण हायलाइट करतेय. सलाइवा सिक्रेटेड इनटू ओरल कॅव्हिटी 261 पेज नंबर, खालच्या 4 लाईन बघा. एन्झाईम, सलाइव्हरी अमायलेज अँड लायसोझाईम. ओके, लायसोझाईम काय करतं, कालच कोणीतरी आपण बोललं त्याच्यावर. प्रोटेक्शन, लायसोझाईम प्रोटेक्ट फ्रॉम बॅक्टेरियल इन्फेक्शन. फूड मध्ये बाय चान्स जर काही बॅक्टेरिया गेला तर लायसोझाईम त्याला मारून टाकतो. पण खूप लोडेड गेला, लायसोझाईमच्या कपॅसिटीच्या बाहेर असेल तर मग फूड पॉइझनिंग. अदरवाइज नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल कॅन प्रोटेक्ट हिमसेल्फ बाय दिस सिक्रिशन ऑफ लायसोझाईम. अजून लायसोझाईम कुठे कुठे सिक्रेट होत आहे? Saliva, tears, हा, आणि in the stomach, इन द स्टमक, स्टमक इंटेस्टाइन. stomach, No, it is in the intestine, small intestine. Which cell? कालच्या चार्ट मध्ये बघा आपण वरती panic cell, panic cell, and these panic cell are in basically in small intestine, in the crypts of lubricant. Okay, and there it gives a protection. आता जिथे म्युकस म्हणजे सलाइवा मध्ये म्युकस पण आहे, मग जिथे म्युकस तिकडे कुठला इम्युनोग्लोबिलिन, जिथे म्युकस तिथे कुठला इम्युनोग्लोबिलिन. इम्युनोग्लोबिलिन आयजी आपण त्याला शॉर्ट फॉर्म लिहितो. कुठला, इथे काय लिहायचं पुढे? तर इम्युनोग्लोबिलिन 5 प्रकारचे आहेत बघा. अँटीबॉडी, इम्युनोग्लोबिलिन म्हणजे काय? अँटीबॉडी. आपल्या तोंडामध्ये पण बॅक्टेरियल इन्फेक्शनला प्रोटेक्ट करायला, कुठल्या इन्फेक्शनला प्रोटेक्ट करायला म्युकस असेल, कुठे पण म्युकस असेल तिकडे ही अँटीबॉडी येते. त्याला आपण सायंटिफिकली म्हणतो इम्युनोग्लोबिलिन. तो इम्युनोग्लोबिलिन 5 प्रकारच्या अँटीबॉडी, आयजीजी, आयजीए, आयजीएम, आयजीडी, आयजीई. तर ह्याच्यातली कुठली आहे इथे? A येस, antibody, येस, इट इज आयजीए. जिथे कुठे म्युकस किंवा जिथे कुठे काही सिक्रीशन आहे तिकडे हा इम्युनोग्लोबिलिन येईल. ओके, अँड अलॉंग विथ दिस तुमच्या एनसीईआरटी मध्ये वाचा, इट कंटेन्स इलेक्ट्रोलाइट्स. कुठले इलेक्ट्रोलाइट्स आहे बोला? इलेक्ट्रोलाइट्स और आयन्स लाईक, बघा एनसीईआरटी मध्ये बघा कुठले कुठले आहेत. खालची तिसरी लाईन बघा 261 वर. NaKCl and HCO3. Yes, so sodium, potassium, chloride ions and bicarbonate ion. HCO3 minus is a bicarbonate ion. So along with this, it contains that bicarbonate, these all ions too. That is a composition of saliva. Clear? So salivary amylase is secreted by which gland? Which salivary gland? Parotid gland. Parotid gland. It is by parotid gland. ओके, अँड वॉटर जे असते ह्याच्यामध्ये हे सगळं, आणि पाणी जे आहे सगळं जरी बघितलं तरी पाणी 99.5% आहे, आणि उरलेल्या 0.5% मध्ये ह्या सगळ्या गोष्टी. पीएच 6.8. पुढच्या पेजवर दिलंय का बघा. सलाइव्हरी अमायलेज बघा काय काय दिलं. द केमिकल प्रोसेस ऑफ डायजेशन इज इनिशिएटेड इन ओरल कॅव्हिटी by the hydrolytic action of carbohydrate splitting enzyme salivary amylase. 30% of the starch is hydrolyzed here by this enzyme. वाचताय पुढे पेज नंबर 262. So 30%, how much of the starch? 30%. आणि उरलेली पुढे, आणि ऑप्टिमम पीएच 6.8 आहे ना? या आहेत का? गेले तुम्ही, पळाले सगळे? कंटाळा आला? Yes, ma'am. कंटाळा आला ईशा?
नाही नाही त्याच्यासाठी हेच नाही बोलली मॅम मी. अच्छा, तू आहे म्हणून हेच बोलली. बर, सो जाऊ पुढे. कळलं सलायवा, सलायवरी ग्लँड्स, 3 टाईपचे सलायवरी ग्लँड. मी मनाने शिकवत नाही, मी सायंटिस्ट नाही बायोलॉजीतली. मी पुस्तकाने जे म्हटलंय तेच मी शिकवती आहे. आणि तो टॉपिक जस्टिफाय करायला सी आय एम टेकिंग इच अँड एव्हरी लाईन फ्रॉम युअर एनसीईआरटी. ओके. आणि तुमच्या HSC ने अजून ज्या गोष्टी दिल्या त्या मी इथे इन्क्लूड करते. पण दोन्ही गोष्टी, दोन्ही पुस्तकं सायमल्टेनियसली सांगणं म्हणजे तुम्हाला जास्त बोर होईल म्हणून मी सांगत नाही. बघा आता अलॉंग विथ दिस त्याच्यात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. इट इज हॅव्हिंग 2 टाइप्स ऑफ सिक्रिटरी सेल्स. लायसोझाईम तर आपण म्हटलंच आहे. कोणचे सिक्रिटरी सेल लायसोझाईम प्रोड्यूस करता? इट इज अ सिरस, प्रोड्यूस वॉटर अँड लायसोझाईम. ओके. आणि सेकंड सिक्रिटरी सेल्स, लायसोझाईम किल्स बॅक्टेरिया म्हणून प्रोटेक्शन. So tallene, it is a alpha amylase enzyme. And mucus cell produce mucus and helps to form what? Helps to form the food ball. त्याला काय म्हणतो आपण? हे सगळं कशामुळे? आपला जो तोंडात एक फूडचा गोळा तयार होतो त्याला आपण काय म्हणतोय? बोलस. बोलस. सो इट इज अ बोलस. आणि हे सगळं मिळून बोलस फॉर्म होतं. त्याच्यात हे सगळं ऍड केलं जातं. लायसोझाईम ऍड केलंय, म्युकस ऍड केलंय, सलायवरी अमायलेज ऍड केलंय. चावून व्यवस्थित खाल्लं तर 30% स्टार्च इथेच ब्रेकडाऊन होतं बिकॉज ऑफ दिस सलायवरी अमायलेज. आपल्याला इतकी घाई असते, आपण भराभर खायला लागतो, हो की नाही? आणि मग ते इथे डायजेशन जेव्हा, म्हणून जेवताना अतिशय शांत, प्रसन्न, मोबाईल साईडला ठेवून असं आपण जेवायला पाहिजे. मोबाईल घेऊन जेवलं की हा अमायलेज पण म्हणतो जाऊ दे, नाही ह्यालाच काही पडलं नाही त्याच्या डायजेशनचं, मी कशाला ताण घेऊ, आणि मग ते डायजेशन इथे बिघडतं. ओके. कारण आपल्या अमायलेज, सलायवरी अमायलेज मध्ये एवढी कपॅसिटी आहे 30% डायजेस्ट करायची. ती कपॅसिटीने आपण वागलं पाहिजे. तुमच्यामध्ये कपॅसिटी आहे, तुम्ही नीट मध्ये 630 प्लस तर मार्क आणणार आहे किंवा 650, पण त्या कपॅसिटीला यूज तर केलं पाहिजे, हो की नाही? त्या कपॅसिटीला जर यूज केलं तर, मग तुम्ही कपॅसिटी यूज नाही करत हे मला दिसतंय रोजच. काल काय शिकवलं ते नाहीये, म्हणजे तुम्ही कपॅसिटी यूज करता का? नाही करत. माझ्या डीएनए वर लिहिलेलं आहे, सगळं काही जे लिहिलंय ना ते तुमच्या डीएनए वर लिहिलेलं आहे. तुमची ब्ल्यू प्रिंट इज युअर डीएनए. ओके. तुमच्या डीएनए वर लिहिलेलं आहे की यू आर व्हेरी टॅलेंटेड, पण त्या टॅलेंटला डायरेक्शन द्यायला पाहिजे. त्याला ते फूड, त्याला ते मटेरियल तर सप्लाय करायला पाहिजे, तेव्हा तर तो टॅलेंट शो करेल ना तुमचा. किंवा माझ्या डीएनए वर लिहिलेलं आहे माझी हाईट 6 फीट होणार आहे, नुसतं लिहिलंय डीएनए वर, पण त्याच्यासाठी मी त्या पद्धतीचं फूड, त्या पद्धतीची मी एक्सरसाइज करतेय का? आता सचिन तेंडुलकरच्या डीएनए वर नव्हतं लिहिलं अगदी छान हाईट. सचिन तेंडुलकर आपला बिचारा छोट्या हाईटचा आहे, कारण त्याने किती एक्सरसाइज केली, किती फूड घेतलं व्यवस्थित. त्याचं तर सगळेच असतील, डायटिशियन, एक्सरसाइज एक्सपर्ट्स आणि ऑल, पण त्याच्या डीएनए वर नाही लिहिलं त्याची हाईट 6 फीट होईल. बच्चनच्या डीएनए वर लिहिलं होतं आणि त्याने ते केलं, पण त्याने व्यवस्थित एक्सरसाइज केली, फूड घेतलं, सो हाईट गेली, हो की नाही? तसंच आहे, तुमचं पोटेन्शियल तुमच्या डीएनए वर लिहिलेलं आहे, त्याला तुम्ही ती डायरेक्शन दिली पाहिजे. ओके. चलो हे इथे संपवते, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम बोर मारायला लागले, हो ना? ओके. Secretion of salivary gland is called as saliva. चला, what is the pH of saliva? बोला रे बाळांनो, what is the pH of saliva? 6.8. 6.8. तो हे सगळ्यांना माहिती आहे. Below 7 is acidic, above 7 is alkaline, and the pH of saliva is slightly acidic. Acidic saliva साइडला, म्हणून आपण त्याला म्हणतो slightly acidic. So 6.8.
ओके, लेट अस मूव ऑन टू गॅस्ट्रिक ग्लॅन्ड्स. ही डायग्राम दिसतीये का सगळ्यांना? ही डायग्राम, कॅन यू सी दिस डायग्राम? Yes, ma'am. त्याचे लेबल दिसत आहे? Yes. हा, चला मला सांगा, मग लेबल बघून मला सांगा, हा कशाचा टीएस आहे? हा स्टमकचा आहे की स्मॉल इंटेस्टाइनचा आहे की लार्ज इंटेस्टाइनचा आहे? कसं सांगाल, कसं ओळखाल? मॅम थोडं झूम इन करू शकता का? हा, आता आता दिसतंय? एवढा वेळ लागायलाच नको, पटकन. गॅस्ट्रिक मला चॅट मध्ये नाही लिहायचं, बोलायचं. येस वेदांत, दो यू आर करेक्ट. व्हाय यू सेड स्टमक, वेदांत? Because ma'am, gastric glands are present in stomach. ओके, ती एक झालं. चल मी हा लेबल काढून टाकते. लेबल काढून टाकला. नाव no label, but I asked you to identify which is, this diagram is for which part of alimentary canal. Now you are ऑब्लिक correct. बोल 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 ईशा, बोल. ऑब्लिक मसल स्टमक मध्ये असतात. Exactly. Okay, so due to the oblique muscles, due to this oblique muscles, है ना? Due to the oblique muscle which are present only in stomach. Okay, though gastric gland meaning the glands of stomach. But why stomach? Because of this oblique muscles. Oblique muscles are present in which layer? कुठल्या लेयर मध्ये असतात ते? Muscularis. Yes, it is in muscularis layer. Along with circular and longitudinal muscle, it contains a oblique muscle. So let us study these gastric glands. So gastric glands are located in the wall of stomach beneath the surface. लिहिताय, गॅस्ट्रिक ग्लँड्स आर ऑफ 3 टाइप्स. आता ते एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. मेजरली काय लक्षात ठेवायचं बघ, कार्डियाक ग्लँड्स. कार्डियाक पार्ट, कुठला पार्ट आहे कार्डियाक? स्टमक. इसोफेगसच्या खालचा ना, आणि पायलॉरी. इसोफेगसच्या खालचा कार्डियाक पार्ट आणि डिओडेनमच्या वरचा पायलॉरिक पार्ट, आणि फंडिक म्हणजे बॉडी. ओके नाही? सो हा जर डायग्राम तुम्हाला काढता आला तर हा डायग्राम काढायचा. दिस डायग्राम येईल का काढता? हा चला मी तुमच्यासाठी काढते. कसा काढायचा हा प्रश्न नको. हा ओके, असा आहे. इथे हे सगळे सेल्स आहेत. Every time remember, any organ will be having the lining of epithelial cells. So हे सगळे epithelial cells आहेत. Okay, सगळीकडे you can draw the epithelial cells. You can use color pencil like me. मी जसे color pen इथे use करते. So everywhere there is a this particular epithelial cells, right? आता याच्यामध्ये काय काय बघा. सगळ्यात आधी सरफेस म्युकस सेल. मी कलर वेगळा घेते आता. इथे जे आहे नेक रिजन आहे हा. तो इथे नेक रिजन मध्ये येलो कलर मी काढतीये. ओके, सो दीज आर द म्युकस सेल. लेबल दिसतंय का म्युकस? दिस इज अ म्युकस सेल.
म्युकस सेल असेल म्हणजे तो काय करणार आहे? व्हॉट इज इट गोइंग टू सिक्रेट? Mucus. Exactly, it is going to secrete mucus. So you can give heading. These are the mucus cell secreting mucus. Right? Second cell बघा कुठला. Now in this there are the mucus surface cell म्हणजे surface ला पण आहे आणि mucus neck cell. Okay, so two cell. Mucus surface cell आणि mucus neck cell. इथे वरती surface ला पण आहे आणि इथे neck मध्ये पण. So two cells. ओके, आता थोडस खाली आलं, इथे खाली बघा, इथे खाली जर आला हियर, सो हियर देर आर द सेल्स विच आर कॉल्ड ॲज, ग्रीन कलर दिसतोय माझा, दीज आर कॉल्ड ॲज परायटल सेल्स. स्टमकच्या वॉल मध्ये आणि हे सगळे गॅस्ट्रिक ग्लॅंड जे प्रेझेंट आहेत ते कुठल्या लेअर मध्ये, कुठली लेअर आहे? सिरोसाइज इनर मोस्ट की आउटर मोस्ट? सिरोसाइज इनर मोस्ट की आउटर मोस्ट? Outermost. आउटर मोस्ट. सिरोसाइज आउटर. आणि इनर मोस्ट कुठली आहे? म्युकोझा. So generally glands are present in the mucosa layer. लक्षात ठेवा, glands are present in the mucosa. So आपण या mucosa layer चे glands काढतोय. Okay. So these are the parietal cells and parietal cells. Okay, these are parietal cells and parietal cells are secreting hydrochloric acid. Okay, and intrinsic factor. Intrinsic factor जो आहे that is essential for absorption of vitamin B12. आणि vitamin B12 is important for the production of hemoglobin. आता असा एक इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला होता, समजा परायटल सेल डॅमेज झाले तर खालील पैकी काय होऊ शकतं? ओके, ABCD ऑप्शन अँड वन ऑफ द ऑप्शन वॉज अॅनेमिया. हा ऑप्शन कोणाला कळलाच नाही, हा अगदी नसेलच असं समजून सगळ्यांनी, पण मग हे इनडायरेक्ट थिंकिंग तुमचं पाहिजे. विटॅमिन B12 ऍब्झॉर्ब करतोय, मग हिमोग्लोबिन स्ट्रॉंग बनतंय. हा जर नसेल तर इंट्रिन्सिक फॅक्टर नसेल, विटॅमिन B12 ऍब्झॉर्ब होणार नाही, हिमोग्लोबिन स्ट्रॉंग नसेल आणि म्हणून देयर विल बी अॅनेमिया, लेस हिमोग्लोबिन. अॅनेमिया इज अ लेस हिमोग्लोबिन. आपण म्हणतो ना रक्त कमी आहे शरीरात म्हणजे अॅनेमिया आहे. मग हे कशामुळे? मी विचारेल हे फिजिओलॉजी ऑफ डायजेशन मध्ये परत. सो इंट्रिन्सिक फॅक्टर विटॅमिन B12, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन, तो जर नसेल परायटल सेल तर अॅनेमिया होणार. टाइप ऑफ अॅनेमिया, तो मॅक्रोसायटिक अॅनेमिया, ते पुढे बोलू आपण. क्लिअर आहे? त्याच्यानंतर खाली आला इथे अजून, सो हियर देर आर द सेल्स which are called as these chief cells. Where NCERT is mentioning everything and not torturing you. Okay, and now this chief cell are secreting, chief आहे ते, they are secreting pepsinogen. आणि gastric lipase. पेप्सिनोजन बोलू आपण. दिस इज अ एन्झाइम, पेप्सिन डायजेस्टिव्ह एन्झाइम. जन आहे तो इनऍक्टिव्ह असतो, पोटात फूड नसेल की तो इनऍक्टिव्ह असतो, फूड आलं की तो पेप्सिन बनतो, है ना. फूड नसेल की तो जन बनतो, फूड आला की तो पेप्सिन बनतो. म्हणजे काय आपण बघू, फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. ओके, आणि त्याच्यानंतर खाली आला तुम्ही अजून इथे
कुठला कलर घेतलीस? इथे खाली आला की इथे परत सेल आहे. These are the G cell. These are G cell. का G cell? Because it is secreting hormone gastrin. आपल्याला भूक लागते, पोटात काही नसेल की भूक लागतं का? गॅस्ट्रीन हार्मोन, G cell. ओके. येस. So this is what is a gastric gland. हे सगळं दिलेलं आहे, NCERT ने दिलेलं असेल. गॅस्ट्रिक ग्लॅंड क्लिअर आहे का? हे Yes, ma'am. just read it and remember it. ओके. आणि NCERT चा 262 चा मोठा पॅरेग्राफ आहे, तो वाचून ठेवा. सो गॅस्ट्रिक ग्लॅंड, ग्लॅंड विच आर इन स्टमक. आता PPT ने काय काय म्हटलंय, ही डायग्राम सगळ्यांनी काढली अशा पद्धतीने. Yes, ma'am. चलो गुड. ईश्वरीचाच आवाज येतो बिकॉज आय नो शी विल ड्रॉ इट. बाकीच्यांचं मला माहित नाही. ओके चलो. सो ऑक्झिंटिक ग्लॅंड आणि हे सगळं आपण केलं. आता विच सेल इज सिक्रेटिंग HCl असा क्वेश्चन येतो. बोला, विच सेल इज सिक्रेटिंग HCl? Parietal cell. Parietal cell. ओके. सिक्रेट लार्ज क्वांटिटी, चिप सेल. आपण बोललो चिप सेल. ओके. विच इज सिक्रेटिंग पेप्सिनोजन and even प्रोरेनिन. प्रो आणि जन असेल की तो इनएक्टिव्ह एन्झाइम. लक्षात ठेवा, प्रो आणि जन असेल की तो इनएक्टिव्ह. तो ऍक्टिव्ह कसा होतो आपण बघू. विच वन इज सिक्रेटिंग हे HCl? बंद होईल क्लास एका मिनिटात आता. विच इज HCl आणि टॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर फॉर विटामिन B12. And secretion of all these gland is forming the gastric juice. pH 0.9 to 1.8. आणि चिप सेल जसं आपण ऑलरेडी म्हटलं, इट इज सिक्रेटिंग लायपेज ऍज वेल. सो आय गेस आय विल स्टॉप ओव्हर हिअर. आजचा अटेंडन्स मी घेऊन टाकते फटाफट. फटाफट बोला, जे नाही बोलणार त्यांना मी ऍब्सेंट मार्क करून टाक. चला, कौस्तुभ प्रेझेंट, नारायणी प्रेझेंट. ओके. आणि कोण कोण आहे? गौतम ऍब्सेंट आहे. देवश्री Present, ma'am. ईशा प्रेझेंट unmute मॅम. yourself and speak. यामिनी, मुग्धा. तो यामिनी आणि मुग्धा. ओके. प्रथमेश प्रेझेंट. ईश्वरी आहे. सुमेधा, Present, ma'am. उत्कर्षा, उत्कर्षा. ओके. ऋतुजा,